प्रॉब्लेम आहे काय सांगणार तुम्हाला, भयानक असे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे शॉर्टेज आहे, लाईट तरी बरी नाही करे, लाईट आहे ना डेली, लाईटचं काही एवढं नाही, लाईट तरी दिवसभर नसते, संध्याकाळी. काय काम चालू आहे तुमचं? हा काय करायला लागली आहे ती? तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल 2 दिवस झाले दादा व्हिडिओ का नाही टाकला, तर 2 दिवस काय माहिती का, टाकण्यासारखं बी काही नव्हतं, आणि एक तर ते आम्हाला देवीचं काही जमत नाही, बाहेर लेकरं खेळत होते, त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ काही घेतला नाही मी. कारण कसं असतं माहिती आहे का, सुतक पडल्यानंतर भरपूर गोष्टीला बंधन लागतात की नाही करता येत बाबा त्या, आणि ते दाखवण्यात बी मजा नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, रोज पूजा करणं, देवाला हे करणं ते करणं, ते सगळ्या गोष्टी जर दाखवल्या ना तर चांगलं वाटतं. बाकी काही हे विशेष नव्हतं एवढं, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या. पण असे आता 2 दिवसात हे झाले, तर कारनामे झाले, वैष्णवीकडून बी काम हुकायलं, तिला काही डबल बरं वाटायला नाही. तुम्ही म्हणत असाल 4 वेळेस तू तेच का सांगतोय, पण आता पर्याय पण नाही त्या गोष्टीशिवाय. कारण जो प्रॉब्लेम होतोय तो सांगणं काही हरकत नाही आहे. तिचा आता म्हणजे तिला येऊन तरी 15 दिवस झाले इकडं, पण काय तिचं जे चालू आहे ते चालूच आहे. आईचं तिचं थोडं खेळ भांगतोच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सान्वी आता एवढी जास्त बडबड करायला लागली ना, तर ती कोणालाच काही बोलू देत नाहीये, आजीला सुद्धा बोलू देत नाही, आणि एक पाऊल शिल्लक पुढचंच बोलतीये, काय काही कळायला तयारच नाही तिला. आता बघू आपण, हा तिचं ती काम काय करायला बघा तुम्ही फक्त. आता काय काम चालू आहे तुमचं? हा काय करायला लागली आहे ती? काल कोणतं गाणं म्हटलं तू? पिल्या काल देवी समोर सगळ्यांनी डान्स होते, गाणे होते. उभा राहा तू, मला डान्स करून दाखव, मग मी तुला चॉकलेट देईल. हा किंडर जॉय आणा ना मग. पिल्या मूड नाहीये. काल तर डान्स आणि गाणे होते. आईनं डान्स केला का नाही मग? हा का? आणि काय झालं काल घरी? हा तुम्हाला सांगतोय, आपल्या घरात गल्ली दारात हरवली नसं नाही, कोणतरी न कळत घालून गेला असेल. मग गेलीत का? मग तुम्हाला सांगतोय जात नाही आता, गल्लीतल्या गल्लीत कुठं जाणार, पण कोणीतरी घालून गेलंय, पण आता वापस आणून द्यायची लाज वाटत असेल की कशी वापस नाही, कोणी म्हणून चोरली, पण तसं काही विषय नाहीये. व्हिडिओ बघत असेल तर आणून द्या, काही म्हणणार नाही कोणी. हा आणि गावाचं काय चालू आहे काम? काय करते तू? गहू चालत का? सांग ना तिला, म्हणून चाल म्हणून तू सांग ना, चालती का ती? हा चालती का? केलं दळण तिनं? हा सांग तिला त्याच गहू चाळ म्हणा, एकदा गहू चाळले नाही तिनं. वैष्णवी काय चप्पलचा काय विषय झाला? सापडली का? हो का? दिली का? हरवली नाही म्हणता येणार ना मग त्याला, कोणतरी गडबडीत. आता देवीचं तुम्हाला माहीतच आहे, आपल्या समोरच आहे, गर्दी झाली, कोणीतरी घालून गेला असेल आणि दिली वापस आणून. बरं झालं ते तरी. आणि काय चालेल तुझं सांग बरं आता सध्या, आणि रोजचं डेली काय चालू आहे? सगळेजण म्हणायला लागले तुमचा शॉर्ट व्हिडिओ नाही, काहीच नाही आहे, तयारी नाही आहे देवीची, काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओचं थोडं टाळलंच होतं. पण म्हटलं
म्हणजे काही नवीन हे केलं असतं. रांगोळी म्हणा, दररोज साडी वेगळी म्हणजे कलर कलरचे सगळं करायची इच्छा होती पण आता पर्याय नाही त्या गोष्टीला. पण जाऊ द्या, जे झालंय ते झालंय. आणि पोहे खायचे आणि जायचंय. बाकी जालन्याला जाऊन आली फक्त एक वेळेस, बाकी दुसरं काही केलेलं नाही आहे, असं काही खास नाही करे. आणि दुधाचं काय झालं? रात्री मी दुधाचं ठेवायचं तर मला बाई सांगलं काय का सगळं दूध 1 लिटर दुधाचं नाद झाला आता. हां तर मग तिने हे केलं होतं. आजी कुठे आपल्या? चल आजीकडे, आजीकडचं चल ना. पैसे आणायला जायचं त्याचं. चला भाऊ, चला चला चला. जरा मोटरसायकल नेली. बर, गाडीवर धरून नाही बसती का दीदी? दीदी बस, हा तू धरून बस. हा दीदी, दीदी आजीला धरून बस. हा तू घे तिच्या कोणते. दीदी चला आजीला घेऊ. ऐकती का? तर एवढी बडबड करायला आली नाही. चल पटकन आजीला धरून बस, गाडीवर उचलून घेऊ आपण आजीला. तर इकडं झालेले आहे पोहे आणि चालू आहे आता हळूहळू हळूहळू एक 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 काम. आजी बसलेले आहे समोर. आणि तुम्हाला सांगतोय पाण्याचे एवढे प्रॉब्लेम झाले ना आमचे. पाणी कधीपासून नाही व्हायच नाही. हा आम्ही जसं इथं आलो 1 महिन्यात तसं फक्त 2 वेळेस पाणी आलंय. आमच्या इथं पूर आला त्याच्यामुळे ते पाईप वाहून गेला. आणि ग्रामपंचायतचं एकदम ढिल्लं असं काम आहे आमच्या इथल्या. त्याच्यामुळं पाण्याचा सगळा प्रॉब्लेमच झालेला आहे. पाणीच नाही आहे आम्हाला. फक्त खारं पाणी, पावसाचं पाणी तेच वापरणं चालू. काय रे वैष्णवी? त्याच्यामुळं आमच्या सगळ्या शरीराला म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा गल्लीतल्या सगळ्यांना त्रास चालू नाही करे. कालच आम्ही दवाखान्यात जाऊन आलोय. हां खाज. तर हे बघा, तुम्ही चेहऱ्याला बघतच असताल कसं होतंय सगळं असं म्हणजे खाज चालू आहे या पाण्याने. आणि त्याच्यासाठी आता चालू आहे आपलं बोर घेण्याचं. घ्यायचं आहे का वैष्णवी बोर? बोर घ्यायचं चालू आहे. बघू इथं आता तुम्ही म्हणत असताना गाव पण गावात बी एवढे प्रॉब्लेम आहे काय सांगणार तुम्हाला. भयानक असे प्रॉब्लेम आहे. पाण्याचे शॉर्टेज आहे. लाईट तरी बरी नाही करे. लाईट आहे ना डेली? लाईटचं काही एवढं नाही. लाईट तरी दिवसभर नसते, संध्याकाळी लाईट असते. हा तुम्हाला सांगतोय काही एवढे प्रॉब्लेम चालू आहे ना तर राहणं अवघड झालेलं आहे. कारण 1 महिना पाणी नाही येणं म्हणजे बघा ना तुम्ही किती परिस्थिती बेकार आहे. पूर एकदाच येऊन गेला, तो 15 दिवस 20 दिवस झाले येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आता सगळं नदीचं पाणी गेलं, सगळं व्यवस्थित आहे. तरी समजा हां पण ते सगळं आणलं व्यवस्थित केलंय. पण तरी पण काही असं एवढं काही खास अजून काम सुरू झालेलं नाही आहे. आणि आज आणि कालच फक्त पाऊस नाही, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. नाही तर सगळं नुकसानच झालेलं आहे शेतीचं याचं तिचं. हां कालपर्यंत भरपूर असा पाऊस पडलाय. तर बघल मी आज जर गेलो शेतात ना तर शेतातलं थोडाफार व्हिडिओ टाकल. कारण काय माहिती आहे सगळं पाणी साचलेलं आहे शेतात. पण विहिरीतनं सगळी भरून पाणी त्याच्यावरून सांडते. कारण शेतातलं सगळं पाणी आपल्या शेतात येतं आणि ते सगळं पाणी विहिरीत येतं. त्याच्यामुळे सगळं विहिरीचं पण हे झालेलं आहे. पण आज आपण बघू, आज जर तलाठी साहेब आले ना तर त्याच्यावर आपण जाणार आहे. तिथं पाहणी करणार आहे आपल्या शेताची नुकसान भरपाईसाठी. तर बघू आता आलेले असून तर जाऊ आपण. आणि बाकी वैष्णव काही नवीन जुनं काय करायचं आहे का नाही? हां व्हिडिओ काही आहे का नाही? कधी संपणार आहे आपलं सुद्धा? परवा दिवशी. तर तुम्हाला परवा दिवशी बघायला भेटतं. आणि परवा दिवशी सगळे आता कपडे आवरलं दसऱ्याचा डबल धुवायचे. ते आता हा फक्त आता कपडे बिपडे धुवायचे. जास्त काही आवरावरी करू नका. डबे डुबे हा ते करा थोडंफार. जास्त काही आवरत बसू नका. आणि डबल दुखण्याचे कामं करू नका. कारण आता मी कंटाळलोय तुम्हाला दवाखान्यात घेऊन येऊ. कपडे धुतलेलेच नाही. अच्छा लागणार आहे. खाजू येईल तर डॉक्टर मध्ये सगळे कपडे धुवून काढा तुमचे घालायचे. ठीक आहे ना चालतंय. बाकी अशा प्रकारे व्हिडिओ चालू आहे. काही नॉर्मली व्हिडिओ चालू आहे. मस्त 9 दिवस दाखवलं असतं. साडी नेसवली, समोर देवी येतं, आरती मा सगळं सानूला वेगवेगळे 9 दिवसाचे 9 ड्रेस, रांगोळी. हा ग डंबे. आता काही होत नाही. आता काहीच जमत नाही ना. ए दिदे हा मम्मीला ऐकू येत नाही?
कोणाच्या? ही माझी मम्मी इकडं. ही माझी मम्मी. तुझी कुठे? तुझी मम्मी कुठे? मांडी घाल. मांडी आहे. मी मांडी घाल. मांडी घाल. कोण आलं ग? कोणी? हा? काय करते तू? हा? हा? मग चॉकलेट आणते ना दे. गवळण म्हणजे थोडं घे, थोडंसं लोण्याचा गोळा गोळा लोण्याचा गोळा तुला खायला गोळा तुला खाया येते लोण्याचा गोळा तुला खाया येते पाणी घेऊन येते तुला लोक मिळते वा 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 वा. एकदम छान आणि एकदम हुशार झालेला आहे आमचा भंप्या. आणि एक गवळण आता पाठ झालेली आहे. 1 2 म्हणून दाखव बरं मग आता. हा पिंटू काकाला 1 2 म्हणून दाखव. म्हण ना बाई. मग ती चॉकलेट तुला चॉकलेट हा चॉकलेट हा ABCD 1 2 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वा 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 वा. कधी शिकली आहे हिच्या? कशी लाजती बघा. आणि असे मस्त मस्त असं तिला पाण्याला जाते. डान्स सुद्धा येतो पण ती डान्स करून डान्स सुद्धा येतो पण ती डान्स म्हणून नाही दाखवणार. आणि कशी वाटली गवळण हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. पद आहे सगळ्यांना.